नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज व्हिडिओला सुरुवात आहे ना भांड्यापासून झालेली आहे बघा. कारण आज डबा नव्हता आणि रात्री भांडी घासून सुद्धा आता ही एवढी भांडी पडलेली होती. कारण ह्यांनी परवा दिवशीचा जो डबा आहे तो तिथंच विसरून आलेले होते मोकळा, आणि काल नेलेला तो पण मोकळाच घेऊन आलेले होते. म्हणजे दोन्ही डबं त्यांचं होतं. आणि परत चहाची ह्याची त्याची परत पलीकडं पोर भांडी नेऊन ठेवतात तर एक जाळी भरून भांडी मी रात्री घासून सुद्धा आणि ही एवढी भांडी पडलेली होती. तर आज मला करायचं होतं तर जे परवा दिवशी बघा शाबूच्या पापड्या केलेल्या होत्या त्यातल्या थोड्या राहिलेलं होतं शाबू. तर करू का नको असा विचार करत होतो, पण आणि मी रात्री ते भिजत घातलेलं आहे. तर हे म्हटले असू दे, आपण बाजार भरतोय त्यावेळेला तुम्हाला उपवासासाठी लागणारे जे शाबू आहे तर ती घेऊया. आता हे 2 किलोचं करणार असलेस तर तो कर असे मला म्हटलेले होते. तर श्रीचा फोन आलेला होता, त्यानं 50 रुपये नेलेलं, त्याच्या हातनं कुठं ते हरवलं. त्याला बटाटो आणण्यासाठी मी ते पैसे दिलेले होते शाळेत जाताना. कारण बघा रंकाळ्यापाशी टेम्पो लागलेला असतात रोजच की कांदे बटाटो असं मिळतात तिथं. तर त्यामुळं म्हटलं तिथनंच आण, इथं असंच 1 किलो घ्यायला गेलं तर महाग पडते, त्यामुळं म्हटलं तिथनं घेऊन ये. तर शाबू आहे ना, मी रात्री ह्याच्यातलं पाणीच काढलं नव्हतं, त्यामुळे एकदम फुगून टम्म झालेली होती. आणि परवा दिवशी होतं ना त्यातलं पाणी काढल्यामुळं जास्त अशी काही ती फुगली नव्हती. पण म्हणजे जास्त शिजवायला लागते बघा. जर शाबू नाही भिजली जास्त व्यवस्थित तर जास्त शिजवायला लागते, आणि पूर्णपणे फुगली तर लई शिजवायला लागत नाही. तर सकाळी ह्यांना शिरा केलेला होता आणि थोडासाच रवा राहिलेला होता. बाजार पूर्ण माझा संपलेला आहे, कारण मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं की थोडासाच मी बाजार भरलेला होता त्यामुळं. तर इथं आता चपाती देऊन भाजी जे काय होतं ते सगळं काढून मला घासायचं होतं. आता सुहानीला आहे ना मी लसूण सोलायला लावलेलं होतं इथं, की आता जे पापड करणार आहे आज मला 2 पदार्थ बनवायचे होते, म्हणजे शाबूच्या पापड्या आणि हंडी पापड. कारण बघा तांदूळ महिना झालं मी ते धुवून वाळवून दळून आणून ठेवलेलं होतं आणि करायचंच जमलं नव्हतं. आज म्हटलं काय पण होऊ दे. तर मी मापले पण नव्हते तांदूळ, जसे अंदाजे होते तेवढंच घेतलेलं होतं. तर 4 किलो निघाले ते. तर इथं घेतलेलं आहे लसूण आणि मिरची. तर हे कशासाठी, तर हे अंडी पापडासाठी मला घ्यायचं. हे मी आता इथं आधीच वाटून ठेवलं का, तर लाईट जात्या बघा सारखे, त्यामुळं परवा दिवशी तर तसंच झालेलं होतं. व्हिडिओ जो आहे तो बनवायचा माझा राहिलेला होता, लाईटीमुळं येईल म्हणून वाट बघत बसलो. 12ला जे लाईट गेलेली होती ते 4:30ला आलेली होती, त्यामुळं म्हटलं काम दुसरं बाकीचं राहू दे, पण हे पहिला वाटण जे आहे ते करून ठेवावं. आणि मिरच्या थोड्या सुकल्यासारख्या होत्या, त्यामुळं त्या असं काय कुटणीत व्यवस्थित बारीक होणार नव्हत्या, त्यामुळं म्हटलं की ह्याच्यात मीठ टाकून वाटून घ्यावं. तर जिरं टाकायचं मी विसरलेलं होतं, तर म्हटलं असू दे आता पापड करताना पिठात जे आहे ते जिरं टाकावं. तर इथं श्रीने हे मिक्सर लावायसाठी मला करून दिले बघा. मला भीती वाटत होती की हे खावत्यात का काय माहिती, आणि त्यांना एखादी गोष्ट विचारून न विचारता जर केली तर भीती वाटत राहत्या, त्यांनी येऊपर्यंत ते काय म्हणतात काय नाही असं मला होत होतं. पण हे कायच म्हटलं नाही, म्हणते तुझ्या उंचीप्रमाणे तू करशील का नाही, एवढं वर कशाला केलीस, तर असं म्हणते. तर आता ते निघणार नव्हतं, कारण म्हणजे फरशी चिटकवायचं असते बघा, तर त्यानं श्रीनं असं ते चिटकवून मला दिलेलं आहे. आणि ती फळी जी आहे ती कपाटातली आहे. कपाटात आपल्या इकडे ड्रावर असतात त्याच्यासाठी ती मोकळीच अशी फळी दिलेली होती. तर म्हटलं चला ह्याचा उपयोग इथं करावा. तर 2 दिवस झालं मी शेगडीवरतीचं जे काय ते करालो आहे. तर शेगडीचं आहे ना बटन निघलं आहे, आणि त्याचं जे हे आहे ते काय बरं खटका, आपलं ह्याच्यासारखा खटका होता त्याला बटन, आपली जी गॅसची शेगडी असते ना तसं त्याला बटन होतं. तर ते पण निघून कुठं पडले, मला बटन सापडलं नाही काय नाही. त्याच्या वायरी पण आहेत निघल्या. आता ही बिना चार्जिंगचीच पेटेल का नाही मला असं वाटत होतं, पण नाही, एकदम छान अशी पेटलेली आहे, धूर पण होत नव्हता. आणि बारीक लाकडं ह्याच्यामध्ये घातल्यामुळं का नाही छान पेटलेली होती. तर आता इथं ह्याच्यामध्ये जेवढं अंदाजानं पाणी ठेवायचं तेवढं ठेवलं, कारण काल मला ताईंनी दाखवलेलं होतं, त्यामुळं आज काय एवढं मला हे नाही वाटलं. त्यामुळं अर्धी कळशी लागेल एवढं, म्हणजे प्रमाणातच पहिला पाणी गरम करून मग त्याच्यामध्ये थोडी थोडी शाबू घालून हे करून घ्यायचं होतं. तर आज मला 2 वस्तू करायच्या होत्या, त्यामुळं बघा 12च्या आत तर व्हायला पाहिजे होत्या, कारण ऊन गेलं की नंतर मग काय उपयोग नसते. आणि सकाळ सकाळी करून घेतलं तर बरं वाटते. तर हे 10:30चं टायमिंग आहे ज्या वेळेला मी हे पापड करायला घातलेलं होतं. आणि मला बोलायला सुद्धा आवाज फुटत नव्हता, कारण एवढं गरम होत होतं. आणि काळू बसलेली तर माझ्या साईडला, तर मी तिला सारखं विचारते तुझं माझ्या पाठीमागनं काय काम असते, पण का कुणास ठाऊक बिचारी उगाचच माझ्या पाठीमागनं जिकडं जाईल तिकडं येत असते. पाणी सुरू करायला की जाऊ दे, दुकानला जाऊ दे, कुठं कपडे वाळत काढायला जाऊ दे, कपडे वाळलेले काढायला गेले की तिथे येऊन थांबत्या. असं आहे, जळणाला जरी गेलं तर ती तेवढ्या लांब माझ्या पाठीमागनं येतच असत्या. श्रीला आणि मला ती अजिबात सोडत नाही. आणि इथं आता बघा हा खरडा करून घेतलेला आहे. आता हा ठेवायचा होता मला हंडी पापडासाठी. तर मी ह्याच्यामध्ये घालायला फक्त मिरच्या ज्या आहेत त्या साईडला करून आणलेल्या आहेत, कारण ह्याच्यामध्ये परवाचं जे पापड केलं त्याच्यामध्ये तिखट घातलेलं होतं, आणि आता ह्याच्यामध्ये मला घालायचं होतं मिरची.
तर मला काल ताईनी हे दाखवल्यामुळं आज मला एवढं काही लोड पडलं नाही. तर आज जे हे शाबूचं पापड आहे ते माझं मी शिजवून घेतलं आणि वाळत घालायला जायचं होतं. कारण कालचे जे पापड आहेत ते ताईने वाळत घातलेले होते काढून, कारण आता त्या सकाळी लवकर उठतात तर जातात, त्यामुळं असं कुणाला त्रास द्यायला नाही आवडत. पण आता काय करायचं, मला वाटलं की त्या वेळानं उठतील. आणि असं तर आमच्या टेरेसवरती दुसऱ्यांचं काम सुरू आहे, त्यामुळं तिथं घालायचं का नाही. आणि काळूला एक सवयच झाली आता, ती वर जाऊन बसते, त्यामुळं मला भीती की ते पापड्या खाईल. असं कुठं तर जाऊन बसलं, एखादं पाय दिलं तर काय करायचं म्हणून आपल्या आता डोळ्या माघारी अंधार म्हटल्यासारखं तसं नको व्हायला म्हणून मी त्यांच्या टेरेसवर जे आहे ते घातलेलं आहे. तर श्री माझा इथं व्हिडिओ बनवत होता माझं, आणि त्याला अशी उत्सुकता असते बघा की मम्मी काय करते काय नाही, आपण पण तिला थोडी मदत करावी. झालं आता पापड्या त्याने वाळत घालून आलेलो होतो मी, आणि हे आता मी दुसरं पाणी ठेवलेलं आहे त्याच भांड्यामध्ये घासून ह्याच्यासाठी हंडीपापडसाठी. तर ह्याच्यासाठी पण कारण ताईंला बोलवलं होतं मी, कारण बघा मी तांदळाचं हंडीपापड नाही केलेलं. ज्या वेळेला आता मी केलं तर त्यावेळेला पिट्टी जे असते तर पिट्टीचं हंडीपापड जे आहेत तर ते केलेलं होतं. त्यामुळं आता तांदूळ हे पातेलं भरून घेतलेलं आहे, तर एवढंच पाणी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि जिरं आणि जे मगाशी वाटलेली मिरची आणि लसूण, ह्याच्यामध्ये काही पण आपण म्हणजे वेगळं करू शकतो बघा. पालक घालू शकतो आहे आणि नाचण्याचे करू शकतो आहे आपण. पापड भरपूर प्रमाणात म्हणजे होतात त्याचं सगळ्याच येतात. आता एवढ्याशा पिठाचं आता हे 2 किलो पीठ होतं, तर 4 किलो होतं, त्यातलं 2 किलो मी ठेवलेलं आहे आणि 2 किलोचंच इथं मी करणार होतं. तर पाणी थोडं लागेल त्यासाठी मी परत गेलेलं होतं, आणि ताईंची मला भरपूर मदत झाली आहे इथं. एक एक माणसं आहेत ना, मी बघतोय उगंच निरखून, की एक एक माणसं अशी असतात की उत्साही असतात बघा. त्यांना बघून आपल्याला पण उत्साह येतो करायला. तर माझं पापड करायचं होतं, पण त्यांना एवढी उत्सुकता लागलेली होती की त्या मला सारखं विचारत होत्या की आणलीस का नाही दळून, आणलीस का नाहीस दळून, असं मला सारखं विचारत होतं. कारण त्यांना म्हणजे एक एक बघा कंटाळ करतात की मला ह्यांच्या संग मला पण काम लागेल, मला पण हे होईल. पण ह्या तशा नाही आहेत. त्यांनी हंडीपापडामध्ये आणि शाबूच्या ह्याच्यामध्ये मागच्या आठवड्यात मी आणतो म्हणलेलं तर आणलं नव्हतं, तर त्या मला विचारत होत्या आणलं काय, आपण कधी करायचं आणि चल करूया. एक एक बायका बघा कशा करतात की मला करायला लागेल म्हणून त्या नावसुद्धा काढत नाहीत, तर असं होते. पण एक एक माणसं अशी असतात, ह्यांना बघूनच आपल्याला उत्साह येते की काय करायचं आणि काय नाही. आता बघा कुणाला करायला सांगितलं तर काय आपण त्यांच्याकडनं करून सगळं घेत नाही, पण वाटते एकेकांना की मला सगळं काम लावतील. पण ह्या कशा वेगळ्याच आहेत, ह्यांना म्हणजे उत्साह येतोय की करूया, चल मला हे येते, मला ते येते, मी तुला दाखवतो आणि हे करूया. तर छान वाटतं ह्यांच्याबरोबर बोलायला पण. आणि आता जरी आपल्याला मदत करू लागल्यात म्हणून त्यामुळं मी त्यांचं कौतुक नाही करालो, ते मुळातच बाई म्हणून एक माणूस म्हणून एक चांगले आहेत त्यासाठी. तर इथं बघा आता हे जे हंडीपापडाचं जे पीठ आहे तर पाण्याला उकळ्या आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून असं थोडंसं नुसतं वाफवून घ्यायचं होतं, आणि एवढं भारी हंडीपापड होत होते. गरम गरमच मळायचं होतं. तर मी पिट्टीचं केलेलं होतं, त्याचं मला प्रमाण माहिती होतं. खरं ह्या तांदळाच्या पिठाचं मला वाटलं की बहुतेक पाणी कमी जास्त असं काय तर लागते, त्यामुळं मी केलंच नव्हतं. तर 2 किलोचे एवढे मी सगळं पिठाचं करूया असा माझा अंदाज होता. पण ताई म्हटल्या तू बघ पहिला पापड झाल्यानंतर म्हणजे तुझ्या लक्षात येते. तर थोड्या वेळ आम्ही बसलो, कारण गरम एवढं होत होतं. झाकून ठेवल्यानंतर एक 10 मिनटानंतर आम्ही परत हे पापड करायला घेतलेले. तर एवढे भारी पापड होत होते. आणि मोबाईल चार्जिंग संपलेलं होतं मोबाईलमधलं, म्हटलं चला परत लाईट जायला नको, त्यासाठी आम्ही पापडाचा काही व्हिडिओ बनवलेला नाही. तर मी सगळं झाल्यानंतर हे संध्याकाळी 6 वाजताचं टायमिंग आहे, तर ह्याला काही उन्हात वाळवायला लागत नाही. आपण करल तसं इथं टाकून फॅनखाली सुकवलं आणि परत दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवलं तर चालते. आता हे तांदळाचं आहे त्यामुळं थोडेसं असं उचलल्यासारखं दिसतात, आणि मशीनवरती केलेलं आहेत, ह्याला कुठंच लाटायला लागलं नाही. आणि पटापटा बघा अर्ध्या तासात आमचे 2 किलोचे पापड झाले सुद्धा. आम्ही बघा श्री, मी, सानू, सुहानी आणि ताई एवढी जण होतो. कोण गोळं करून देत होतो, कोण पापड हे करतो, आणि मीच त्या सगळ्यांना पीठ मळून देत होतो. त्यामुळे बघा पापड एवढे भारी. आता खाल्ल्यानंतरच हे जे चव कळणार आहे कसं आणि काय. तर ह्या 2 मशीनवरती ताईंचं एक मशीन आणि माझं एक मशीन होतं, त्यावरती आम्ही छान असं पापड करून घेतलेलं आहेत. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.